नमस्कार मंडळी. सध्या अशा प्रकारचा एआय व्हिडिओ बनवण्याचा किंवा फोटो बनवण्याचा एक ट्रेंड सुरू आहे. ज्यामध्ये तुम्हाला दिसतंय, की हे अशा प्रकारचे एक 3D मॉडेल आहेत किंवा हे 3D एआय एजंट आहेत. त्यानंतर मागे बॉक्सवरती सुद्धा अशा प्रकारचा एक फोटो आहे आणि हा आपला फोटो आहे. त्यानंतर डेस्कटॉपवरती इथे तुम्हाला अशा प्रकारे एक फोटो दिसेल म्हणजे 3D मॉडेलचं हे स्ट्रक्चर दिसेल आणि त्यानंतर एक असा व्हिडिओ याच्यापासून तयार होतो, की ज्यामध्ये म्हणजे ही 3D मॉडेल हातावरती घेतायत. तर हा सध्या ट्रेंड सुरू आहेत. Instagramवरती ट्रेंड आहेत, YouTubeवरती ट्रेंड आहेत. तर अशा प्रकारचा फोटो आणि व्हिडिओ तुम्ही कसं तयार करू शकतात, यात आपण काही फोटो तयार केलेले आहेत. हा एक फोटो दिसतोय. तर या वेबसाईटवरती बघा इथे अशा प्रकारे त्या फोटोचं व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. हा एक व्हिडिओ आहे. त्यानंतर हा एक व्हिडिओ आहे. वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून अशा प्रकारे फोटोचं व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. एकाच फोटोचे हे असे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. तुमच्याकडे एखादा कोणताही साधारण फोटो असेल तुमचा, तर त्याचा तुम्ही या पिक्सवरच्या वेबसाईटवरती टाकून त्यांच्याकडे काही अगोदरच मॉडेल आहेत. जसं हे मॉडेल आहेत. यूज एजंट यामध्ये यूज एजंटवरती जर तुम्ही गेला, तर तुमचा फोटो टाकून तुम्ही अशा प्रकारे 3D मॉडेल करू शकतात, कन्व्हर्ट करू शकतात. ते त्या फोटोचं 3Dमध्ये कन्व्हर्ट करेल अगोदर आणि त्यानंतर त्याचं व्हिडिओमध्ये रूपांतर करेल. किंवा तुम्ही डायरेक्टली स्वतः फोटो म्हणजे तयार करू शकता 3D मधला. तर त्यासाठी आपल्याला एआयला काही प्रॉम्प्ट द्यायचे आहेत. आता अशा प्रकारचे फोटो तयार करण्यासाठी 3D मॉडेल फोटो तयार करण्यासाठी तुमच्याकडे कोणता एक साधारण फोटो असावा. त्यानंतर तुम्हाला Google Gemini या ॲपवरती यायचं आहे किंवा वेबसाईटवरती यायचं आहे. याचं ॲपसुद्धा तुम्हाला मिळेल. तर आता आपण ज्या फोटोपासून हे सर्व व्हिडिओ बनवले किंवा फोटो बनवले, तर तो एक साधारण फोटो होता. तर असा हा आपला फोटो आहे. या फोटोचा वापर करून आपण ते व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा फोटो बनवलेले आहेत. तर हा जो फोटो आहे, हा आपण इथे अपलोड करायचा आहे. ॲड फाईलमध्ये. तर फोटो आपण इथे घेतलेला आहे. यानंतर आता इथे आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे. तर आता हा प्रॉम्प्ट मी इथे टाकलेला आहे. हा प्रॉम्प्ट तुम्हाला या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्येही मिळणार आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली कॉपी करून इथे टाकू शकतात. तुम्ही हवं असेल तर यात थोडंफार चेंजही करू शकतात आणि तुमचा फुल फोटो असेल तर चांगला आहे किंवा जर असा माझ्यासारखा अर्धवट असला तरी एआय त्याला फुल फोटोमध्ये कन्व्हर्ट करेल. तर ठीक आहे, आता आपण फोटो अपलोड केलेला आहे, प्रॉम्प्ट टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे 3D मॉडेलमध्ये हा जनरेट करूया. इथे सबमिटवरती क्लिक करूया. काही सेकंदामध्ये आपलं 3D मॉडेल तयार होईल. तर आता आपला हा 3D मॉडेल फोटो इथे जनरेट झालेला आहे. या अशा प्रकारचा फोटो यांनी जेमिनीने जनरेट केला आहे. तर हा फोटो आता आपण इथे डाउनलोड करूया. इथे साईडला कॉर्नरला डाउनलोड फुल साईज हे ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करूया. आता फोटोला व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. यासाठी तुमच्याकडे ही वेबसाईट असावी Pixverse. या वेबसाईटची लिंकसुद्धा व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत. आता Pixverseचं वैशिष्ट्य असं आहे, की याच्यावरती लगेचच फोटोचं व्हिडिओमध्ये रूपांतर होतं, तयार होतात आणि फ्री क्रेडिटसुद्धा तुम्हाला भेटतात. आता मी बरेचसे क्रेडिट इथे वापरले, त्याच्यामुळे फक्त 50 क्रेडिट शिल्लक आहेत आणि एका व्हिडिओसाठी 20 क्रेडिट तुमचे जात आहेत. किंवा अजून एक वेबसाईट आहे क्लिंग एआय. फक्त यावरती व्हिडिओ जनरेट व्हायला टाईम लागतो. 5-6 ताससुद्धा कधी-कधी घेतं हे. त्यामुळे जर तुम्हाला पटकन व्हिडिओ जनरेट करायचा असेल, तुम्ही Pixverseचा वापर करू शकतात. फक्त याच्यात क्वालिटी थोडी डाऊन असते. पण चांगल्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ जनरेट करायचा असेल, तर मग तुम्ही क्लिंग एआय वापरू शकतात. पण याच्यामध्ये व्हिडिओ जनरेट होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यात क्लिंग एआयमध्ये तुम्हाला 10 सेकंदापर्यंतही व्हिडिओ जनरेट करता येतो. तसं Pixverse एआयमध्ये तुम्ही 8 सेकंदापर्यंत व्हिडिओ जनरेट करू शकतात. पण तेवढं क्रेडिटही जास्त घेणार आहे ते. तर आता आपण जो फोटो जेमिनीवरून तयार केलेला होता, तो इथे अपलोड करूया. तर हा तो फोटो आहे. तर आता फोटो इथे अपलोड केलेला आहे. तिथे आपण एक प्रॉम्प्ट देऊया. आता मी इथे असा प्रॉम्प्ट दिलेला आहे. तुम्हाला हवा तसा इथे प्रॉम्प्ट देऊ शकतात. उदाहरणार्थ "धिस 3D मॉडेल इन समन्स हँड" असाही प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकता. म्हणजे जसं हातात 3D मॉडेल दिसतंय बाकीच्या व्हिडिओमध्ये, तसं तुम्हाला इथे दिसेल. आता मी अशा प्रकारचा प्रॉम्प्ट दिलेला आहे. यावरून व्हिडिओ जनरेट करतोय. तर 5 सेकंदच आपण इथे सिलेक्ट केलेला आहे आणि मॅक्सिमम साईज याच्यात एवढीच आहे फ्रीमध्ये. तर आपण क्रिएट करूया. तर 20 क्रेडिट आपले इथे घेतले त्यांनी. आता 30 क्रेडिट शिल्लक राहिले. तर 20 क्रेडिटमध्ये हा व्हिडिओ जनरेट होईल. तर अशा प्रकारे हा फास्ट एकदम व्हिडिओ जनरेट होतो. बाकीच्या वेबसाईटवरती तेवढा वेळ लागतो. हे बघा काही सेकंदामध्ये व्हिडिओ आपला तयार झालेला आहे.
तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपला जनरेट झालेला आहे. आणि जर याला हातामध्ये घेण्यासाठी म्हणजे जसं हे बघा हा व्हिडिओ आहे. यामध्ये दिसतंय तुम्हाला की हातात उचलून धरलेला आहे ते 3D मॉडेल. तर असा जर तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल तर त्यासाठी जो प्रॉम्प्ट आहे तो इथे बघा, इथे दिसतोय तुम्हाला फॉर्म. "धिस 3D मॉडेल टेकिंग इन समवन्स हँड अँड कीप ऑन पाल्म" अशा प्रकारे तुम्ही देऊ शकतात. किंवा "धिस 3D मॉडेल इन समवन्स हँड" अशा प्रकारे प्रॉम्प्ट तुम्ही तिथे टाकू शकतात. मग त्यावेळेस असा तयार होईल. तर असे वेगवेगळे प्रॉम्प्ट टाकून तुम्ही व्हिडिओ जनरेट करू शकतात. आणि हा व्हिडिओ इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे. तिथे तुम्ही डाउनलोड करू शकतात. वॉटरमार्कसोबत हा व्हिडिओ येईल. तुम्हाला जर वॉटरमार्क हटवायचा असेल तर तुम्ही त्याला एडिट करू शकता. तुमच्या जे काही InShot किंवा अदर जे व्हिडिओ एडिटिंग ॲप आहेत, VN एडिटर वगैरे त्यात तुम्ही एडिट करू शकतात आणि हा आपला व्हिडिओ रेडी आहे. तर या व्हिडिओला अशा वरती दिसतंय तुम्हाला की एक लोगो येतोय Pixarचा. तुम्हाला जर हा नको असेल तर तुम्ही त्याला एडिट करू शकता तुमच्या व्हिडिओ एडिटिंग ॲपमध्ये. तर सोप्पं आहे. काही मिनिटामध्ये तुम्ही अशा प्रकारचा 3D मॉडेलचा जो ट्रेंड आहे, त्याचा व्हिडिओ किंवा फोटो जनरेट करू शकतात. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. बाय बाय. टेक केअर. काय आहे? ये बाय बाय टेक केअर.